नमस्कार, मी अमिता कदम महाराष्ट्र 24 तास मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करते। वागळे इस्टेट हा औद्योगिक केंद्र औद्योगिक विभाग मानला जात होता। बऱ्याचशा कंपन्या इथे होत्या, परंतु त्या कंपन्या बंद होऊन आता ते आयटी पार्क मध्ये त्याचं रूपांतर झालं आहे आणि त्या आयटी पार्क मध्ये अनधिकृतपणे क्लब, पब आणि वाईन शॉपला ती जागा काही देण्यात आल्या आहेत। आपल्या बरोबर समाजसेवक गोपाल भानुशाली आहेत, आपण त्यांच्याकडे जाणून घ्या नेमकं काय कारण आहे। गोपालजी, वागळे इस्टेट हा इंडस्ट्री एरिया मानला जायचा आधी, परंतु आता आयटी पार्क मध्ये त्याचं रूपांतर झालंय, काय सांगाल? सदर ठिकाणी जे कारखाने वगैरे बंद झाले त्याच्या रूपांतर आयटी पार्क अंतर्गत झाला। आयटी पार्क अंतर्गत झाला आणि त्यामध्ये आयटी पार्क म्हणजे विकासकाला अतिशय जास्त सुविधा आणि स्वस्त मध्ये त्यांना बनवण्याची परवानगी भेटते। सदर ठिकाणी ज्या ठिकाणी आता बार सुरू करण्यात आले आहे ते ठिकाणी व्हेज रेस्टॉरंट किंवा नॉन व्हेज रेस्टॉरंट जे येणारे तिकडे संबंधित स्टुडंट्स असतात का तिकडे जे ऑफिसेस आहेत त्यांच्या सुविधासाठी ते ठेवण्यात आले। पण काही गाळाधारक विकासक यांनी संबंधित अधिकारी, संबंधित शासकीय संस्था यांची दिशाभूल करून त्या ठिकाणी बार सुरू केलेले आहे। काही ठिकाणी वाईन शॉप पण सुरू करण्यात आले आहे, जे टोटली रॉंग आहे। हे मंजूर करण्यासाठी अवैध डॉक्युमेंट ते पण सादर करण्यात आले आहे। संबंधित अधिकारी यांनी कुठलेही आपण ज्या परवाने गोमास्ता लायसन आपण काढायला जातो, आपण जेव्हा 10 वेळा आपला ते लोक राऊंड मारतात, खरं आहे खोटं आहे एफिडेविट द्या। यांचे परवाने मी जे मला पेपर वगैरे भेटले ते मी चेक केले, त्याच्यामध्ये जे NOC वगैरे दिलेली आहे ते पण बोगस। इकडे MIDC सांगते की आम्ही कुठलीही NOC दिलेली नाही, मग हे कोणाच्या आशीर्वादाने भेटली? तर सदर ठिकाणी जे सुरू करण्यात आलेले बार हे टोटल अवैध प्रमाणे आहे। आज 1 वर्षापासून मी तक्रारी देऊन यांना निर्देशन आणून दिला, ही जबाबदारी यांची होती, पण संबंधित अधिकारी यांनी स्वतःची जबाबदारी पार केली नाही आणि स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी विकासक आणि अधिकारी यांनी हे सर्व कारस्थान केलेले आहे, जे मी सर्वांसमोर आणलेले आहे। तुम्ही सांगितलं की तुम्ही फक्त पोलीस स्टेशन पर्यंत गेलात का, ह्याच्या पुढे जाऊन अजून काय कारवाई केली? मॅडम, यासाठी पोलीस स्टेशन नाही लागतं, ही विभाग म्हणजे MIDC आहे, तर ह्याचे अधिकार सर्व यांच्याकडे आहे। जागा देण्याचे, मंजुरी देण्याचे, ही जबाबदारी पहिले यांची। पोलीस स्टेशनकडे गेलो होते, बोलतात आम्हाला कंप्लेंट तुम्ही थर्ड पार्टी तुम्ही नाही करू शकत, MIDC ला पाठवा। ही जबाबदारी फक्त MIDC अधिकारी, अगर यांची इच्छा असेल त्वरित ते सील होणार आणि त्वरित ते एका दिवसात बंद करू शकतात। यांनी एक सामान्य नोटीस काढली राज्य उत्पादन शुल्कला की बाबा हे बंद करा, आणि राज्य उत्पादन शुल्कचे अधिकारी अधीक्षक हे सर्व एक कुंभकर्ण झोपेमध्ये आहे। त्यांचं म्हणणं आहे MIDC जे अगर महसूल बुडत आहे आणि मला त्यांनी लिहून दिलेलं आहे, जर MIDC महसूल डुबतो तर त्यांनी बघा, आम्ही काय करणार नाही, आम्हाला आमचा महसूल भेटतो असं त्यांनी मला लिहून दिला। पण ही जबाबदारी त्यांची पण होती, त्यांच्याकडे आलेले डॉक्युमेंट हे अवैध आहे, मी त्यांच्या निर्देशनात आणून दिला, तरी राज्य उत्पादन शुल्काचे अधीक्षक प्रवीण तांबे, उपायुक्त आहे प्रदीप पवार साहेब, त्यांचे निरीक्षक आहे, यांची झोपच उघडली नाही। आणि यांचे निरीक्षक जे आहे एक रमेश बिराजदार करून त्यांनी लिहून दिला, ही जबाबदारी आमची नाही, का हे योग्य आहे का? तर यामध्ये मी असंच बोलणार, सदर MIDC राज्य उत्पादन शुल्क यांचे खिसे गरम झालेले आहे। यांना फक्त एकच मतलब आहे, आमचं काम होऊ द्या, बाकी कोणाचं नुकसान होतो, युवा पिढी अवैध मार्गावर जाते ते जाऊ द्या, आम्हाला त्याच्याशी काही मतलब नाही। तुम्ही दाद मागण्यासाठी अजून कुठे कुठे गेलात? दाद मागण्यासाठी शेवटी मी उच्च न्यायालयामध्ये दावा दाखल केला, याचिका दाखल केली, जी आपण पाहू शकता। आणि माननीय श्री उच्च न्यायालय यांनी आदेश दिला की 3 महिन्याच्या अंतर्गत याचा अहवाल सादर करावा, काय तुम्ही कारवाई केली आणि केली तर का नाही केली। तर आता 3 महिनेपर्यंत आपल्याला वाट पाहायची आहे। आता तरी संबंधित अधिकारी जे MIDC अधिकारी त्यांची झोप उघडेल का, ते लोक पण उच्च न्यायालयाचा अपमान करणार? मी तर पुढे तयारच आहे, 3 महिन्याची वाट पाहतो। यांनी जर केला तर बेस्ट आहे, सर्वांसाठी चांगलाच आहे, पण यानंतर पण संबंधित विकासक अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे। कर्तव्याचे योग्य पालन केले नाही आणि जे विकासक आहे आणि जे भाडेकरू आहे यांनी शासनाची दिशाभूल केली, यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजे। आपण बघितलं की उपमुख्यमंत्री ठाण्याचे पालकमंत्री आहे, कोपरी पाचपाखडी
वागळेमध्ये तो वागळे हा एरिया कोपरी पाचपाकडीमध्ये पडतो. विधानसभा क्षेत्र हे उपमुख्यमंत्र्यांचं येतं. तुम्हाला असं वाटतं की उपमुख्यमंत्र्यांच्या इथे दुर्लक्ष होत आहे? दुर्लक्ष म्हणजे मॅडम आता काय ते उपमुख्यमंत्री आहे, त्याच्याकडे छोटा काम नाही आहे. पूर्ण आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहे, त्याला अनेक ठिकाणी जायला लागतो आणि अनेक लोक त्यांच्या नावाने दुरुपयोग. काही लोक याच्या अगोदर त्यांच्या नावाने पण मला फोन केलेला, साहेबांचे माणसं आहे. पण साहेबांनी कधीपर्यंत का त्यांच्या कुठले कार्यकर्त्यांनी विकासकांनी अनेक वेळा जाऊन नाव घेतले की साहेबाचे लोक आम्ही, साहेबाचे माणसं आहे. पण आजपर्यंत साहेबाकडनं मला कुठलाही दबाव आला नाही आणि त्यांच्यावर अनेक जबाबदारी आहे मॅडम. ही एक छोटी बाब आहे, जी जबाबदारी होती अधिकारी यांची. मुख्यमंत्री साहेबांनी अगर हे व्हिडिओ पाहत आहे, त्यांच्याकडे मेसेज जात आहे, तर यांच्यावरती कारवाई करावी, यांना निलंबित करावे, हे माझी मागणी आहे. तुमची आता पुढची मागणी काय असेल जेणेकरून वागळे इस्टेट हा पूर्णपणे जो व्यसन मुक्त आहे त्यातून मुक्त होईल? वागळे इस्टेटमध्ये मॅडम काही गाले याच्यात कमर्शियल आहे, इथे पण आपण पाहू शकता. ते कमर्शियल ते राहू द्या, पण यांची जी नियमावली आहे, जे IT पार्कमध्ये जे वस्तू मंजूरच नाही आहे ते तिकडे सुरू आहे. माझा विरोध त्याच्याबद्दल आहे. जर यांनी नियमावली बनवली आहे तर यांनी त्याचे पालन करावा. व्यसनमुक्ती हे सर्वात मुख्य बाब आहे. पण आता काही शासनाने काही जागा ठरवले जे आहे त्याच्या आपण काय करू शकत नाही. पण माझा लढा काय आहे की अधिकारी त्यांना दिलेलं कर्तव्याचे पालन करत नाही. सदर यांचे युनिटचे जे नियम बनवले आहेत ते नियमाचे पालन झालं पाहिजे. आज आपल्यावरती एक शास्ती लादवली जाते. आज आपण हेल्मेट नाही करा तरच फाईन भरा. तर या गाळाधारकाने त्यांच्या झोनमध्ये एका कार्यालयाची फसवणूक केली, तुमची फसवणूक केली, त्यांना काही अभयदान देतात 1 वर्षापासून. माझा लढा याविषयी आहे मॅडम. मागणी काय आता याच्या पुढची? हे त्वरित बंद झाले पाहिजे. त्वरित बंद करून यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजे, हे माझी मागणी आहे. हे होते गोपाल भानुशाली. वागळे इस्टेटमध्ये जे अनधिकृत जे काही चालू आहेत ते सगळे बंद झाले पाहिजेत आणि जे ह्याला जबाबदार आहे त्यांच्या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे. आणि वागळे इस्टेट हा जो इंडस्ट्री एरिया म्हणून ओळखला जातो त्याचं नाव कुठेही खराब होऊ नये अशी मागणी आता गोपाल भानुशाली करत आहेत.